साखर जे होलसेल व्यापारी जे मोठे व्यापारी आहेत त्यांनी घेऊन ठेवलेले आहे. त्यांनी घाऊकमध्ये खरेदी करून स्टॉक केल्यामुळं इथं किरकोळ व्यापारात हळूहळू त्यांनी दर वाढवत 5 रुपये 10 रुपये किलोला वाढवत त्यांनी आज होलसेल 70-72 रुपये पण नेलेलं आहे. ह्याच्या अगोदर 80 साली झाले होते, त्यावेळेला 2.5 ते 3 रुपये साखर होते, तर 80 रुपयेपर्यंत गेली होती. ज्या वेळेला 5 किलो मागत होते त्यावेळेला आम्ही आनंदाने देत होतो. कमी जास्त होती साखर, 1 किलोच्या पुढे जातच नाही साखर. तुम्ही जर सांगताय आम्ही काल नेल्या 60 रुपयानं, आज तुम्ही 75-80 रुपये दर सांगायला आहे. आम्ही कसा विश्वास ठेवाय तुमच्यावर? तुम्ही आम्हाला काय लुबाडताय काय? सणाचा सीझन चालू झालाय आणि ह्यातच अचानक साखरेची वाढ म्हणजे हे सगळ्या गोड पदार्थांवरती आताच संक्रांत आल्यासारखं झालेलं आहे. अर्थमंत्री ठरवत असतील नो डाऊट, पण त्याचा सगळा टॅक्स पेयर जो आहे, जो काही मध्यम वर्ग आहे म्हणा, तर तो सगळ्यात जास्त पहिला सगळ्यात अफेक्ट त्यांच्यावरतीच होत असतो. माझे ती वाढले म्हणून काय खायचं कमी करायचं आहे. नमस्कार, मी आकाश कुलकर्णी, प्रसार माध्यममध्ये आपलं स्वागत. खरं तर असं म्हणतात की सुरुवात ही गोडव्याने करायची, परंतु हाच गोडवा आता कडवट झालेला बघायला मिळतोय. अर्थातच मी बोलतोय साखरेवर, साखरेच्या दरवाढीवर. आता सध्या 42 ते 45 रुपये किलो असणारी साखर आता 70 ते 75 म्हणजे अगदी दुपटीपर्यंत पोचताना बघायला मिळाले आहे. यामुळे घरचं बजेट देखील कोलमडलेलं आहे. त्याशिवाय याच्यावर डिपेंड असणारे जे व्यवसाय आहेत त्यांच्यावर देखील परिणाम झालेला आहे. तर यांच्यावर नेमका काय काय परिणाम झाला आहे चला बघूया. 40-42चे आता 75पर्यंत गेलेले आहे. तसं काय म्हणजे असं वाटतच नाही, किंवा म्हणजे फार नाही फरक पडला. फार काय असं फरक नाही. आणि आता 1-8 दिवसानंतर स्वस्त होईल असं मला अंदाज आहे. पण बऱ्याच काळानंतर पहिल्यांदा एवढी साखरेची महागाई बघायला मिळते. ह्याच्या अगोदर कधी झाली होती? ह्याच्या अगोदर 80 साली झाले होते. जे अंतुले होते का नाही, ते मुख्यमंत्री साहेब, त्यावेळेला 2.5 ते 3 रुपये साखर होते, तर 80 रुपयेपर्यंत गेली होती. हे मला तेवढं आठवतं. मग 2.5 रुपयाची 80 रुपयाला गेली होती, त्यावेळी काय फरक पडला होता का? आणि तेवढा आत्ता फरक पडतोय का? त्यावेळेस मग लोक गरीब होते किंवा पैसा नव्हता, की जरा त्यांना ते असं हे होत होतं, तरी पण काय नाही चालत होतं. आता 40ची 80 झाली तर काय फरक पडणार नाही. आता यात 10-15 दिवसात खरं तर साखर महाग झालेली आहे, त्याचा तुमच्या व्यवसायावर काय परिणाम झालाय का? भरपूर झालेला आहे परिणाम. आणि कसं आहे, अगोदर 44 रुपये साखर होती, त्यावेळेला माझा 7 रुपये चहा द्यायला मला परवडत होतं. आणि कोल्हापुरात सगळ्यात कमी दर माझ्याकडे जायचं 7 रुपये. आणि आता 72ला साखर येऊन टेकली आहे. त्यामुळे मला आता नाही इलाजानं आता मी तोपर्यंत 8 रुपये केलेला आहे. जर 80वर गेली तर मला 10 रुपये चहा करावं लागेल. आणि फार तुम्ही बघा, मी आता चहा म्हणजे जे जे काय वाढणार आहे त्यावर मी स्टिकर लावून ठेवलेलं आहे. म्हणजे कधी काय वाढेल सांगता येत नाही म्हणून. अजून काय सांगता येत नाही, म्हणून मी अजून स्टिकर लावूनच ठेवलेलं आहे. कधी वाढेल काय नाही सांगता येत नाही. समजा आता साखर 72वर आलेली आहे, पुन्हा समजा बायचान्स 40वर आली, 50वर आली, तर पुन्हा एकदा चहाचे रेट कमी बघायला मिळणार का? नाही, होणार नाही तसं. कारण का बाकीच्या गोष्टी वाढलेल्या असतात, त्यातनं ते मला भरून काढावं लागते. आणि आता बाहेर सरासरी बघितलं 12 रुपये 15 रुपये हाफच्या आहेच. त्यामुळे मी 10 रुपयाला येऊन ठेवून काही हरकत नाही. परिणाम झालेला आहे, भरपूर परिणाम झालेला आहे. एक जास्तीत 40-45 साखर एकदम 70-72 75 होत्या. म्हणजे हे आता धोरण गव्हर्नमेंटचं काय नेमकं चुकलं आहे ते आमच्या बी लक्षात आलेलं नाही. तर भारतातलं आपल्या महाराष्ट्रामध्ये साखरेचं उत्पादन देखील एवढं प्रचंड आहे, तरी देखील ह्या म्हणजे असं धोरण होतं आहे किंवा साखर वाढत्या, हे काय आमच्या बी कंट्रोलच्या बाहेरच आहे ते. मग समजा आता साखर वाढलेली आहे, तर त्यामुळं इथल्या पदार्थांच्या किमतीमध्ये काय फरक पडलाय? नाही, अजून ते वाढवले नाही की आम्हाला वाढवायला पाहिजे, त्याला इलाज नाही आहे. वाढणार दर वाढणार सगळे. पण काय वाटते तुम्हाला, काय वाटते कशामुळे वाढली असेल साखर? नाही, आता हे गव्हर्नमेंटचे धोरणच काय चुकले असणार. म्हणजे येणाऱ्या काळात जे आम्ही गोड खात होतो त्याची सुद्धा झळ आम्हाला बसणार का? किती % वाढेल तरी अंदाजे? नाही, किती पैसे वाढेल हे काय सांगता येत नाही, खरं जळ बसणार. मग आता कुठल्या किमतीची वाढ झाली आहे का? नाही, तेलाची वाढली की तेलाची वाढली. नाही, आपल्या स्वीट स्वीट मी अजून वाढवलेलं नाही, खरं आता ह्या 2-4 वर्षात आम्ही बघून निर्णय घेणार. म्हणजे वाढशा ह्या त्या 2 महिन्यातच चालू झालेलं आहे. त्यामुळं गिऱ्हाईकसुद्धा म्हणजे एवढे का दर वाढली असं का? आम्हाला सकाळी तुम्ही दर सांगितले आणि 2 पट तुम्ही न्यायला आल्यानंतर म्हणताय 2 रुपये वाढले 3 रुपये वाढले, म्हणजे आम्ही द्यायचे कुठले? म्हणजे तुमच्या विश्वास कसा ठेवायचा आम्ही, हे तुम्ही मला सांगायला पाहिजे ना. असं का बाकीचं तुम्ही आम्ही नेतो त्यावेळेला तुम्ही सांगताय, आता म्हणताय तांदूळ वाढला आहे, गहू वाढला आहे, ज्वारी वाढली आहे, म्हणजे आम्ही काय करणार आहे? ज्या वेळेला 5 किलो मागत होते त्यावेळेला आम्ही आनंदाने देत होतो. कमी जास्त होती साखर, त्यावेळेला ते गिऱ्हाईक घेत होतं. आता घ्यायला तयार नाही. 1 किलोच्या पुढे जातच नाही साखर. हाय ते पोतातही झाली किती 15 दिवस झाले आणून.
अजून आहे तसं. आजपर्यंत एवढ्या माझ्या एक 40 वर्षाच्या ह्याच्यामध्ये एकदम अशी 30-35 रुपये किलो असे कधी वाढलेले नव्हते. यावेळी पहिल्यांदाच वाढले. लोकांना एवढं वाढून लोक संभ्रममध्ये अवस्थेत आहेत. जे गिऱ्हाईक 2 किलो घेते ते आज गिऱ्हाईक अर्धाच किलो साखर घेऊन जायला आलं आहे. 1 किलो घेणारं गिऱ्हाईक पाव किलो. लोकांना सरकारवर ते सगळा ठपका देत आहेत. त्यामुळं सरकारचं लक्ष नाही आहे इकडं. जीवनावश्यक वस्तू त्यांनी स्थिर ठेवायला हव्या, त्या ठेवू शकत नाहीत. त्यामुळं लोकांचा रोष आहे. साखर जे होलसेल व्यापारी जे मोठे व्यापारी आहेत त्यांनी घेऊन ठेवलेले आहे. त्यांनी घाऊकमध्ये खरेदी करून स्टॉक केल्यामुळं इथं किरकोळ व्यापार हळूहळू त्यांनी दर वाढवत 5 रुपये 10 रुपये किलोला वाढवत त्यांनी आज होलसेल 70-72 रुपये पण नेलेला आहे. साखरेला मागणी जास्त असल्यामुळे याचा नफा मधले व्यापारी घेत आहेत. सट्टे बाजार करणारे लोक त्याचा फायदा निश्चितच घेत आहेत. येणाऱ्या ग्राहकाला आम्ही जर साखरेचा दर सांगितला की ग्राहक म्हणतो एवढी कशी वाढली, काल तर आम्ही एवढ्या दराने नेली, आज तुम्ही जर सांगताय आम्ही काल नेल्या 60 रुपयानं, आज तुम्ही 75-80 रुपये दर सांगायला आहे. आम्ही कसा विश्वास ठेवाय तुमच्यावर? तुम्ही आम्हाला काय लोबारताय काय? असे गिऱ्हाईकांच्या नको त्या प्रतिक्रिया यायला लागलेल्या आहेत. ॲक्च्युली साखर कशी आहे की पहिला म्हणजे खूप वर्ष आधीपासून आहे की नाही, साखर एक स्थिर दर होता. अचानक वाढलेला आहे दर. म्हणजे आता गेले एक 25 दिवसात वाढण्याचं कारण काय वाटतं? कारण अद्याप कळालेलं नाही अजून. कस्टमरचे कसं आता कस्टमरची प्रतिक्रिया तर आता येणारच भरपूर वेगवेगळे की साखर अशी एवढी का वाढली, कशामुळे वाढली, पण अजून अद्याप आम्हाला त्याचं कारण कळालं नसल्यामुळे आम्हाला पण कस्टमरला सांगायला जरा अवघड जात आहे. तुमच्या बजेटमध्ये काय फरक पडलेला आहे का यामुळे? कसं झालं आता नेमका सणाचा सीझन चालू झाला आहे आणि ह्यातच अचानक साखरेची वाढ म्हणजे हे सगळ्या गोड पदार्थांवरती आताच संक्रांत आल्यासारखं झालेलं आहे आणि एकूणच सगळा बजेट कोलमडल्यासारखं झालं आहे. कारण का अप्रॉक्सिमेटली साखरेचा दरच डबलनी झालेला आहे. त्याचबरोबर बाकीच्या गोष्टी जरी बघितल्या तर त्या तेलाची किमती असतील किंवा अजून काही भाजीपाला आहे, मग डिझेलचा दर वाढला की भाजीपाला वाढला, म्हणजे ह्या सगळ्या अल्टिमेटली गोष्टी अर्थमंत्री ठरवत असतील नो डाऊट, पण त्याचा सगळा टॅक्स पेयर जो आहे, जो काही मध्यम वर्ग आहे म्हणा, तर तो सगळ्यात जास्त पहिला सगळ्यात अफेक्ट त्यांच्यावरतीच होत असतो. एकूणच किराणाचा असेल, बाकीच्या सगळ्या भाजीपाल्याचं असेल, तर सगळ्याचं गणित पूर्ण आता कोलमडलेलं आहे. तोंडावरती गणपती आहेच, बाकीचे सण आलेत, तर हे सगळं जरासं अवघड गोष्टी ह्या चाललेल्या आहेत. सगळं हे आपण पोटासाठी करत असतो, त्यामुळे हे कुठंही कमी करता येत नाही. मग अल्टिमेटली बाकीच्या गोष्टींवरती फार कसरत करून हे जे काही जेवणाचं आहे तर ते मात्र सगळं ॲज इट इज ठेवावं लागत असतं. काय कमी पडले, काय कमी केले तुम्ही साखरेमध्ये? मध्येच की आता 5 किलो घेते तिथं 4 किलो 3 किलो असं घेतो या. मग आता घ्यायलाच पाहिजे की आहे तो दरानं घ्यायलाच पाहिजे. पण सण मात्र साजरे करायचेच आहेत. घ्यायलाच पाहिजे की मग आता ते वाढले म्हणून काय खायचं कमी करायचं आहे. बजेटमध्ये तर पडणारच ऑफकोर्स, पण माझ्या पर्स्पेक्टिव्हनी मला असं वाटतं की साखर तशीही आपल्या शरीरासाठी हानिकारक आहे. तर एका दृष्टीनं ते बरोबर पण आहे की ती म्हणजे वाढली तर माईट बी लोक कमी खरेदी करतील किंवा कमी करतील. त्यामुळे मला तर ह्याचा बेनिफिट वाटतोय ॲक्च्युली म्हणायला गेलं तर. थोडक्यात काय तर साखरेचे दर वाढलेले आहेत आणि बरेच आपल्या चहावाल्यांशी देखील आपण बोललेलो आहे. अशीच जर दरवाढ चालू राहिली तर नकळत हे दर हे वाढलेले बघायला मिळणार आहेत. पण गृहिणींचं मात्र एकच म्हणणं आहे, साखर कितीही वाढू दे, सण आम्ही त्याच पद्धतीनं साजरा करणार. कुठेतरी खरेदीमध्ये कमी जास्त जरी झाले तरी सण मात्र जोरातच होणार. कॅमेरा पर्सन सनी काळेसह आकाश कुलकर्णी, प्रसार माध्यम, कोल्हापूर.